नमस्कार मुंबईकर. मुंबईच्या रस्त्यांवरील वाहतूक कोंडी ही आपल्या रोजच्या आयुष्याची सवय झाली आहे. पण ही कोंडी आपला वेळ, पैसा आणि पर्यावरणावर किती परिणाम करते, आज आपण आकड्यांच्या गोष्टीतून मुंबईच्या ट्रॅफिकची खरी कहाणी उलगडणार आहोत. चला तर मग डेटाच्या जगात डुबकी मारूया. मुंबईत आज 46 लाखांहून जास्त नोंदणीकृत वाहनं आहेत. म्हणजे प्रत्येक किलोमीटर रस्त्यावर सुमारे 2300 वाहनं. 2024च्या महाराष्ट्र मोटर वाहन विभागाच्या अहवालानुसार वाहन संख्या दरवर्षी 7 ते 9% वाढतीये. टॉमटॉम ट्रॅफिक इंडेक्स 2024 नुसार मुंबईत 10 किलोमीटरचा प्रवास सरासरी 20 मिनिटं घेतो. पण पीक अवर्समध्ये सकाळी 8 ते 10 आणि संध्याकाळी 5 ते 8 हा वेळ 35 ते 40 मिनिटांपर्यंत वाढतो. एनरिक्स 2024 ग्लोबल ट्रॅफिक स्कोर कार्डनुसार मुंबई जगातील सर्वात कोंडीग्रस्त शहरांपैकी 5व्या क्रमांकावर आहे, जिथे ड्रायव्हर्स वर्षाला 105 तास ट्रॅफिकमध्ये अडकतात. मुंबईच्या रस्त्यांची एकूण लांबी फक्त 2100 किलोमीटर इतकी आहे आणि वाहनांच्या तुलनेत हे प्रमाण अत्यंत कमी आहे. याशिवाय मुंबईच्या रेखीव भौगोलिक रचनेमुळे अरबी समुद्रानं वेढलेली आणि फक्त 2 प्रमुख महामार्ग म्हणजेच वेस्टर्न आणि ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर कोंडी अधिकच गंभीर होते. वाहतूक कोंडीमुळे मुंबईकर वर्षाला 198 तास म्हणजेच 8 पूर्ण दिवस ट्रॅफिक जाममध्ये घालवतात. हिंदुस्तान टाइम्सच्या 2020च्या विश्लेषणानुसार यामुळे मुंबईकरांची उत्पादकता कमी होते, जी महाराष्ट्राच्या 17% GDP साठी योगदान देणाऱ्या शहरासाठी मोठा धक्का आहे. आता आर्थिक नुकसान काय ते देखील पाहूया. 2023 मध्ये मुंबईत ट्रॅफिकमुळे 410 कोटी रुपयांचा तोटा झाला, ज्यात इंधनाचा अपव्यय आणि वेळेचा नाश यांचा समावेश आहे. पर्यावरणावर देखील याचा गंभीर परिणाम आहे. सायन्स डायरेक्टच्या 2024च्या अभ्यासानुसार मुंबई महानगर क्षेत्रातील वाहनांमुळे 22% हवेचं प्रदूषण वाढतं आणि ट्रॅफिक कोंडीमुळे कार्बन डायऑक्साईड उत्सर्जनात 20% वाढ झाली आहे. यामुळे मुंबई जगातील 4थ्या क्रमांकाची प्रदूषित मेगासिटी बनली आहे. शिवाय ट्रॅफिकमुळे मानसिक तणाव आणि आरोग्याच्या समस्याही वाढतात. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अर्बन अफेअर्सच्या अहवालानुसार 65% मुंबईकरांना ट्रॅफिकमुळे रोज तणावाचा सामना करावा लागतो. पण आशा आहे मुंबई मेट्रो लाईन 3 आणि लाईन 7चा विस्तार 2025 पर्यंत पूर्ण होईल, ज्यामुळे रोज 15 लाख प्रवाशांचा प्रवास जलद होईल. मुंबई गोवा हायवे 2025च्या अखेरीस तयार होईल, ज्यामुळे प्रवासाचा वेळ 10 तासांवरून 6 तासांवर येईल. स्मार्ट ट्रॅफिक सिस्टम आणि सिग्नल सिंक्रोनायझेशनमुळे काही भागात कोंडी 30% कमी झाली आहे. नेचर कम्युनिकेशनच्या 2025च्या अभ्यासानुसार बिग डेटावर आधारित ॲडॅप्टिव्ह ट्रॅफिक सिग्नल्समुळे पीक अवर्समध्ये प्रवासाचा वेळ 11% कमी होऊ शकतो. पण खरा बदल कुठून होईल, तर सार्वजनिक वाहतुकीतून. सध्या 80% मुंबईकर लोकल आणि बेस्ट बसेस वापरतात, पण अजूनही 60% मध्यमवर्गीय खासगी वाहनांना प्राधान्य देतात. कारपुलिंग, सायकलिंग आणि इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन दिल्यास कोंडी 20% कमी होऊ शकते. मुंबईतली वाहतूक कोंडी ही फक्त अडचण नाही, तर डेटातून दिसणारं आव्हान आहे. आकडे सांगतात आपण एकत्र येऊन बदल घडू शकतो. तुम्ही काय करता? मेट्रो, बेस्ट बस की सायकल? कमेंटमध्ये तुमचे उपाय सांगा आणि अशा डेटा केंद्रित कहाण्यांसाठी आम्हाला सबस्क्राईब करा. धन्यवाद. पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओत.